नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. तब्बल 5,000 रिक्त जागांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला मिळत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याकरिता 20 ते 28 वर्ष वयाची अट लागणार आहे. यामध्ये SC/ST करता 5 वर्ष सूट, तर OBC नॉन क्रिमिनल उमेदवारांना 3 वर्ष वयामध्ये सूट असणार आहे. महिला पुरुष दोघेही इथे अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये शिका उमेदवारी या पदाची रिक्रुटमेंट तब्बल 5,000 रिक्त जागांसाठी बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. आणि महाराष्ट्रामधून तुम्ही या ठिकाणी अर्ज करत असाल तर 580 जागा महाराष्ट्रामधून या ठिकाणी भरल्या जात आहे. तेव्हा एक सुवर्ण संधी आहे बँकेमध्ये काम करण्याची आणि बँकेमध्ये या ठिकाणी नोकरी मिळवण्याची. तर शिका उमेदवारी या पदासाठी ही पदभरती तब्बल 5,000 रिक्त जागेसाठी या ठिकाणी होत आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. अर्ज करण्याकरता 19/5/2026 पासून सुरुवात झालेली आहे, तर 8 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. पात्र उमेदवारांनी फक्त एका राज्यामधून एकाच पदासाठी या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. तर अशा प्रकारचं काही महत्त्वाच्या सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी सुरुवातीलाच देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. अर्ज करण्याकरता जी वयाची अट दिलेली आहे मित्रांनो, ती मिनिमम 20 वर्षापर्यंत असणार आहे. तर मॅक्सिमम वयाची अट 28 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जे काही या ठिकाणी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्शन या ठिकाणी असणार आहे, त्याची माहिती आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. परंतु सुरुवातीला शिक्षण पात्रता कशा प्रकारची या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी बघू. तर बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ज्या उमेदवाराकडे आहे तसा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. एकंदरीत कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदाकरता अर्ज करण्याकरता या ठिकाणी एलिजिबल आहे. त्यानंतर बघू शकता, प्रत्येक राज्यानुसार शिका उमेदवारी या पदाच्या वॅकेन्सी इथे देण्यात आलेल्या आहेत. आपण महाराष्ट्रामधून या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करत आहोत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तब्बल 580 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. आणि त्यामध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज वॅकेन्सी इथे बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. दिव्यांगाकरता सुद्धा या ठिकाणी वॅकेन्सी या बँकेमार्फत इथे राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये तब्बल 5,000 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 580 जागा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर वयाची अट जी आहे ते 20 ते 28 वर्षापर्यंत असणार आहे. त्यामध्ये एज रिलॅक्शन कॅटेगरी वाईज बघू शकता. SC/ST करता 5 वर्षाचं एज रिलॅक्शन आहे, तर OBC नॉन क्रिमिनल उमेदवारांना 3 वर्ष वयामध्ये सूट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दिव्यांगाकरता अदर आणि EWS कॅटेगरीसाठी 10 वर्ष, तर OBC दिव्यांगाकरता 13 वर्ष, तर SC/ST दिव्यांगाकरता 15 वर्षाचं एज रिलॅक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर या दिलेल्या आरक्षणानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, तर पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी अप्रेंटिसशिप पोर्टलच्या भारत सरकारच्या नॅट्स किंवा नॅप्स पोर्टलवर जाऊन या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याचा तपशील इथे दिलेला आहे. तर बघू शकता, या ठिकाणी कलर स्कॅन कॉपी करून तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डचं फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. तुमची ईमेल ID त्या ठिकाणी फिलअप करायचे, तुमचा मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुमचं पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे. तुमची 10वीची मार्कशीट, तुमची 12वीची मार्कशीट, त्यानंतर तुमचं डिग्रीचं जे काही मार्कशीट किंवा सर्टिफिकेट या ठिकाणी असणार आहे ते अपलोड करायचं आहे. तुमचं सेव्हिंग बँकचं पासबुक किंवा चेकबुकचं पान तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि त्यानंतर तुमची सिग्नेचर त्या ठिकाणी कलर स्कॅनमध्ये या ठिकाणी अपलोड करायची, आणि ती कोणत्या साईजमध्ये या ठिकाणी अपलोड करायची आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करायचा आहे तपशील इथे देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे जाहिरातीमधून अर्ज सादर करण्याबाबत आणि डॉक्युमेंट्स कोणकोणती या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी इथे अर्ज सादर करू शकता. आणि त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, तर सुरुवातीला तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन या पदासाठी घेतल्या जाणार आहे. त्यानंतर जे उमेदवार ऑनलाईन एक्झाममध्ये पात्र ठरतील त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर लोकल लँग्वेजची एक टेस्ट होणार आहे. तुम्ही ज्या राज्यामधून अर्ज इथे सादर करत असाल त्या राज्याची जी काही लोकल लँग्वेज असणार आहे त्यावर तुमचं एक टेस्ट इथे घेतल्या जाणार आहे. परंतु सुरुवातीला आपण जी काही ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्याचं प्रोसेस
स्वरूप कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा या ठिकाणी ऑनलाईन एक्झामिनेशन बाबत माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड, कम्प्युटर नॉलेज आणि जनरल इंग्लिश या 4 विषयावर तुमची ऑनलाईन एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. या 4 विषयाला धरून तुमची जी काही प्रश्न असणार आहे ती 100 प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेकरता 60 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. हिंदी किंवा इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये तुम्ही या ठिकाणी ही परीक्षा इथे देऊ शकता आणि या परीक्षेकरता कसल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग इथे चुकीच्या उत्तराला दिल्या गेलेलं नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी एक्झामिनेशनचे स्वरूप इथे असणार आहे. जे उमेदवार या एक्झाममध्ये पात्र ठरतील त्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर एक लोकल लँग्वेजवर एक टेस्ट तुमची या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी बघू शकता या चार्टमध्ये ज्या राज्यामधून तुम्ही या ठिकाणी अर्ज करत असाल त्या राज्याची जी काही लोकल लँग्वेज या ठिकाणी असणार आहे त्या लोकल लँग्वेजवर तुमची या ठिकाणी टेस्ट घेतल्या जाणार आहेत. आपण महाराष्ट्रामधून अर्ज या ठिकाणी सादर करत आहोत तर मराठी ही लोकल लँग्वेज या ठिकाणी आपली असणार आहे. तर या लोकल लँग्वेजवर तुमची या ठिकाणी टेस्ट इथे घेतल्या जाणार आहे. त्यानंतर तुमचं टेस्ट झाल्यानंतर जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची मेडिकल फिटनेस घेऊन त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर शिका उमेदवारी या पदाची पदभरती या ठिकाणी 5,000 रिक्त जागेसाठी बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्यामध्ये जे काही या ठिकाणी स्टायफंड जे काही बेनिफिट असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. स्टायफंड जे आहे ते 15,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. फक्त स्टायफंडच तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. कसल्याही प्रकारचं अलाउन्सेस किंवा बेनिफिट या शिका उमेदवारी पदासाठी या ठिकाणी दिला जाणार नाही. याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे. त्यानंतर टर्म अँड कंडिशन कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे तर या सर्व अटी व शर्ती तुम्हाला वाचून या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. त्यानंतर अप्लिकेशन करण्याकरता अप्लिकेशन चार्जेस किंवा एक्झामिनेशन फी किती लागणार आहे तर याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघा कॅटेगरी वाईज या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन फी इथे लागणार आहे. त्यामध्ये SC/ST करता 200 रुपये प्लस GST असणार आहे. दिव्यांगांसाठी 200 रुपये प्लस GST. त्यानंतर OBC मेल कॅन्डिडेट करता 800 रुपये प्लस GST तर OBC फिमेल कॅन्डिडेट करता 600 रुपये प्लस GST. अशा प्रकारे या ठिकाणी एक्झामिनेशन चार्जेस फी इथे लागणार आहे. तर नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही अर्ज फी या ठिकाणी भरायची आहे. natseducation.gov.in या वेबसाईटवर जाऊन किंवा friendshipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या पदासाठी एनरोलमेंट ID या विभागाचा वापरून त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन त्या पोर्टलवर जाऊन या ठिकाणी करायचं आहे. त्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत आणि संपूर्ण पदभरतीची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीची PDF तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही जाहिरात या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या पदभरतीबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज येथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत शिका उमेदवारी या पदासाठी तब्बल 5,000 रिक्त जागांची पदभरती त्यामध्ये महाराष्ट्राकरता 580 जागांची पदभरती या विभागामार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.